वाल्ह्यात बिबट्याचा थरार, 9 फूट कंपाऊंड ओलांडून बोकडाची शिकार, कामटवाडीत बिबट्याची दहशत, ग्रामस्थ भयभीत, पिंजरा लावण्याची मागणी. नमस्कार, आपण पाहताय केपी न्यूज. पुरंदर तालुक्यातील वाल्हेजवळील कामटवाडी परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून तब्बल 9 फूट उंच कंपाऊंड ओलांडून गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने एका बोकडाची शिकार केली आहे. ही संपूर्ण घटना गोठ्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाल्हेनजीक कामटवाडी येथील मर्याई मंदिराच्या पाठीमागील बागायती मळ्यात शेतकरी विक्रम दुर्गाडे यांचा बंदिस्त गोठा असून रविवारी रात्री नेहमीप्रमाणे गोठ्यात गाय, 1 खोंड आणि 15 शेळ्या बांधण्यात आल्या होत्या. मात्र सोमवारी पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास एक मोठ्या बिबट्याने जवळपास 9 फूट उंच जाडीवरून उडी मारत गोठ्यात प्रवेश केला आणि बोकडावर हल्ला करून त्याची शिकार केली. त्यानंतर बिबट्याने बोकड गोठ्याबाहेर ओढत नेऊन फस्त केला असून सोमवारी सकाळी विक्रम दुर्गाडे गोठ्यात गेल्यानंतर त्यांना बोकड दिसून आला नाही. गोठ्याची जाळी वाकलेली आणि परिसरात बिबट्याचे पायाचे ठसे दिसल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामुळे त्यांना बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला असून वनपाल दीपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अशोक फडतरे आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली. दरम्यान बिबट्याच्या भीतीमुळे कामटवाडी, भुजबळ, कामटवाडी, आंब्याचा मळा, सापिका परिसरातील अनेक शेतकरी सोमवारी शेतीकडे फिरकलेच नाहीत. खरीप हंगामाच्या तोंडावर ही घटना घडल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. शेतकरी विक्रम दुर्गाडे यांनी यापूर्वीही बिबट्याचे 2दा शेळ्या आणि बोकड नेल्याचे सांगितले असून भीतीपोटी त्यांनी उरलेल्या 13 शेळ्या विकून टाकल्या असून गायी आणि खोंड सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी त्यांनी मागणी केली आहे. वनरक्षक अशोक फडतरे यांनी मंगळवारी सकाळी या परिसरात पिंजरा लावण्यात येणार असून तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर पडू नये, सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.